भक्ती करत असताना की आपल्याला बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आजच्या काळावर वाचण्यात आलं. असं म्हटलं जातं की जेव्हा जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये अंतर कधी निघून जातं हे लक्षात पण येत नाही, आणि अशा अवस्थेमध्ये एक गर्दीचा घटक असून सुद्धा एक मुक्त आणि सागर जन्माला आला, तो म्हणजे सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या रूपाने. बाबाजीमध्ये समर्पण एवढं होतं की लहानपणी ज्यावेळेस शाळेत जायचे त्यावेळेस ते सोबत नेलेला जो टिफिन आहे, डबा आहे, जेवण आहे, ते आजूबाजूच्या लोकांना ते वाटून द्यायचे. आजूबाजूच्या ज्या मित्रमंडळी होते त्यांना वाटून द्यायचे, स्वतः उपाशी घरी यायचे. आणि शाळेत जात असताना बसमध्ये जरी प्रवास करत असले तरी एखादा व्यक्ती उभा राहिलेला जर पाहिला त्यांनी, एखादी ग्रहस्थ, एखादी महिला उभा राहिलेली पाहिली तर त्या महिलेला, त्या ग्रहस्थाला स्वतःची सीट द्यायची बसमध्ये आणि स्वतः उभा राहून प्रवास करायचे, लटकून प्रवास करायचे, टपावर बसून प्रवास करायचे. म्हणजे दुसऱ्यासाठी जी समर्पित भावना होती, दुसऱ्यासाठी जो कळवळा होता, तो बाबा हरदेवसिंहजी महाराजांमध्ये होता. आपल्याला हरदेववाणीसारखा पवित्र ग्रंथ त्यांनी आपल्या समोर, तुमच्या आमच्या समोर मांडला. खरोखर अहोभाग्य आहे आपलं की बाबाजीकडून यासाठी सांगतोय की बाबाजीकडून आपल्याला भक्ती कशी करावी, समर्पण कसं असावं हे आपल्याला शिकायला मिळतं. बाबाजी ज्यावेळेस सत्संगला आल्या, 3 चाकी सायकल असायच्या पूर्वी, 3 चाकी सायकल ते पायंडल मारे. बाबाजीला एक वृद्ध व्यक्ती, म्हातारा व्यक्ती भवनपर्यंत सोडायचा. तर बाबाजी काय करायचे, स्वतःची सायकल चालायची, त्याला पाठीमागे बसायचे आणि भवन थोडं जवळ आलं की पुन्हा त्या व्यक्तीला समोर बसायचे आणि आपण मागे बसायचे. का तर सेवा पण घडावी आणि कुणी पाहू पण नाही, त्या व्यक्तीला नाव पण ठेवू नये. एखाद्या जर महात्म्याला जर पैशाची कशाची गरज असेल, एखाद्या ग्रहस्थाला पैशाची गरज असेल तर एखाद्या लहान मुलाच्या हातून बाबाजी ते पैसे पाठवून द्यायचे त्याला. का तर घेणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि देणाऱ्याचा पण अहंकार वाढू नये. देता रहा हो पर खुद को कभी जाहिर होने ना दिया, मेरे हिस्से का गम तूने ले लिया, ऐ दोस्त तूने मुझे रोने ना दिया. की अशी काही भावना बाबाजींच्या मनात होती. बाबाजी संचालक होते, क्षेत्रीय संचालक त्या ठिकाणचे, पूर्ण सत्संगाचे. पण तरी देखील असा काही भाव होता, एक दिवशी लंगर प्रसादीसाठी, सत्संगसाठी लंगर प्रसादीसाठी जे भांडे आणले होते ते भांडे त्या सत्संगच्या ठिकाणीच राहिले आणि सगळे महात्मा आपापल्या घरी निघून गेले. तर बाबाजींनी काय केलं, ते पूर्वी ते ठेला असायचा हातगाडीसारखा, त्याच्यावर ते भांडे ठेवले आणि ते भांडे स्वतः पोच केले. विचार केला नाही आपण सद्गुरूचा मुलगा आहोत, सद्गुरू आपले वडील आहेत, आपण संचालक आहोत, क्षेत्रीय सेवादलचे संचालक आहोत, असा कधीही विचार नाही केला. सेवा भाव त्यांचा इतका होता, सेवा करत राहायचे, कधीच असा विचार केला नाही. म्हणून त्यांच्याकडून आपल्याला भक्ती कशी करावी हे शिकता येईल. बाबाजीला ज्यावेळेस कॉलेजमध्ये बाबाजी जायचे त्यावेळेस त्यांच्याकडे ती जुनी 4 व्हीलर गाडी होती त्यांना जायला यायला. तर ती गाडी मध्ये बंद पडायची, जुनी असल्या कारणाने ती गाडी बंद पडायची. तर बाबाजी स्वतः ढकलायचे आणि सोबतचे जे महापुरुष होते त्या महापुरुषांनी ही गोष्ट बाबा गुरुवचन सिंहजी महाराजांना सांगण्याचा प्रयत्न केला. तर म्हणायचे की काही लोक असे त्यांच्याकडे गाड्या सुद्धा नाही आहेत, मग आपण थोडी गाडी ढकलली म्हणून काय बिघडलं. म्हणजे इतका समर्पित भाव बाबा हरदेवसिंहजी महाराजांचा होता. मग आपली सुद्धा भक्ती त्यांच्यासाठी कशी करता येईल, पूर्वी झालेल्या साधू संतांसाठी कशी करता येईल, हा विचार आपण केला पाहिजे सत्संगाची. आपल्याला तो दरबार मिळाला आहे. आपण भाग्यशाली आहोत सत्संगाची की असा समर्थ असा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला आणि पावली आपल्याला ते मार्गदर्शन करत आहे. आताच बहिणीने सांगितलं की एकत्वाची भावना, तो एक देव आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये सुख नांदणार नाही, तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. कारण एकाला फार किंमत आहे. महात्मा नेहमी सांगत असतात की वार बदलला की आपला देव बदलतो. पण सत्संगाची जोपर्यंत आपण त्या एकालाच, या निराकार परमात्मा असेल, एकाला जोपर्यंत आपण शरण जात नाही, एकाच नाव घेत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी तो एक धावून येणार नाही. एक तासला उदाहरण सांगावं वाटतं की एका होडीमध्ये एक हिंदू समाजाचा व्यक्ती आणि एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती बसतात आणि होडी अशी नदीमध्ये गेली, वारा आल्या कारणाने ती डवलायला लागली आणि ती होडी पलटी झाली. तर आता होडी पलटी झाल्यानंतर नामस्मरण सुरू झालं. जो हिंदू व्यक्ती होता तो नामस्मरण करायला लागला भगवंताचं. मुस्लिम व्यक्ती होता तो देखील भगवंताचं नामस्मरण करू लागला. पण हिंदू व्यक्ती जो होता, आता त्याला 33 कोटी देव त्याच्या समोर उभे आले.
आणि आता कोणाचं नाव घ्यायचं असा प्रश्न पडला आपल्याला, कोण वाचीन बाबा आता आयुष्यभर तर कोणाचं नाव नाही घेतलं आपण. पण आता बुद्धीची देवता आहे, सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ देवता आहे म्हणून गणपतीचं नाव तो घ्यायला लागला. गणेशाय नमः, गणेशाय नमः, गणेशाय नमः. आता दृष्टांत काल्पनिकच असतो दृष्टांत. आता या गणपतीला ही हात पोचली, गणपती निघाले, माझा भक्त कुठंतरी संकटात आहे त्याला वाचवायला ते निघाले. तर आता यांनी 2-5 मिनिटं नामस्मरण केलं आणि याला वाटलं आता गणपती काही येत नाही, आपण काय करू आता भगवान शंकराचंच नामस्मरण करू. आता गणपती निघालेले थांबले. गणपती म्हणे अरे मी निघालो होतो पण आता हे दुसऱ्याचंच नाव घेऊन राहिलं, ते थांबले ते म्हणे हे काय आपलं गिऱ्हाईक नाही म्हणे. आता शंकर भगवान जागे झाले. शंकर भगवान निघाले, 2-5 मिनिटं त्यांनी नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर निघाले आणि पार्वती मातेने विचारलं की कुठं निघाले? माझं भक्त संकटात आहे, त्याला वाचवायला मला जावं लागलं. ते भक्त कशाचं संकटात? ते तो माझा भक्त आहे, ओम नमः शिवाय म्हणून. तो कसं ओम नमः शिवाय म्हणून राहिला म्हणे, तो आता दुसरंच नामस्मरण राम 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 म्हणून राहिला म्हणे. आता भगवान शंकर निघाले होते ते म्हणे आपलं गिऱ्हाईक नाही, ते थांबले, राम राम म्हणायला लागले. पण शेवटी राम राम म्हणता म्हणता ते राम त्या ठिकाणी निघाले, परत आणखी देवाचं नाव घेत राहिला. म्हणजे या त्याच्या या वक्तव्य या त्यांनी कृतीने त्याच्या किंवा एकावर स्थिर न राहता, एकोताचा आधार न घेता त्याची तो बुडाला तोपर्यंत तेथपर्यंत कोणताही भगवंत किंवा कोणताही देव पोहोचला नाही. पण जो मुस्लिम व्यक्ती होता तो एकाच नाव घेत होता, अल्लाह अल्लाह म्हणत होता. त्या ठिकाणी त्याचा अल्लाह पोहोचला, तो भगवंत पोहोचला, त्याला वाचवलं नाही. आता गोष्ट काल्पनिक आहे, दृष्टांत काल्पनिक आहे, पण घेण्यासारखं हे की त्याचा तो नामस्मरण चालू होतं पण एकावर स्थिर नव्हता म्हणून त्याला कोणीही वाचवायला आलं नाही. म्हणून आपण सुद्धा एकावर स्थिर असायला पाहिजे. कुणीतरी एक देव, मग आपण म्हणत असतं एक देव आहे खरा, माया आटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. की एक देव जो आहे तो एकाला आपण जोपर्यंत मानत नाही, एकाचीच भक्ती करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख येणार नाही.